तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे एका राणीची. एक शिकारी रोज जंगलात जाऊन शिकार करत होता आणि त्यांनी एके दिवस असं बघितलं की एक चिमणी गाताना तिच्या चोचीतून मोती पडतायत आणि त्या शिकारीच्या डोक्यात आलं की ही चिमणी जर मी पकडली तर रोज मोती मला मिळतील आणि मी श्रीमंत होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शिकारीने जाळे आणले आणि तिथं जाळे अंथरवले. ती चिमणी त्या जाळ्यात अडकली आणि तेव्हा ती चिमणी पकडून त्या शिकारीने एका पिंजऱ्यात तिला ठेवली. ती चिमणी रोज गाणं म्हणायची आणि मोती बाहेर यायचे. हा बोलता बोलता तो श्रीमंत झाला. शिकारी जेव्हा श्रीमंत झाला पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन शिकारी म्हणूनच होता. त्याला ही गोष्ट रुचत नव्हती, पचत नव्हती. त्याला वाटत होतं की मला मान सन्मान मिळाला पाहिजे, म्हणून तो राजाकडे गेला आणि राजाला म्हटलं की ही चिमणी तुम्हाला मी बक्षीस देतो. हे चिमणीचं महत्त्व असं आहे की ती चिमणी जेव्हा गाती तेव्हा तिच्या चोचीतून मोती पडतात आणि राजा खुश होऊन त्या शिकाऱ्याला मंत्र्यांचं स्थान देतात, दरबारात बसवतात आणि ती चिमणी सोन्याच्या पिंजऱ्यात टाकून राणीला ते एक भेट वस्तू म्हणून देतात. जेव्हा राणीकडे ती चिमणी येते तेव्हा राणीला खूप वाईट वाटतं की ही इतकी गोड चिमणी पिंजऱ्यात अडकू नये. त्यांना हे आवडलं नाही. तेव्हा त्या राणीने त्या चिमणीची सुटका करून टाकली आणि ती चिमणी धन्यवाद देत आकाशात झेप घेतली. अशी ही दयाळू राणी.